तालुक्यातील ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकराय हॉस्पिटल पनवेल, ज्येष्ठ नागरिक संघ ओतूर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीपणे पार पडलं। या शिबिरामध्ये एकूण 122 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 42 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं। शिबिराला ओतूर परिसरासह पारनेर, संगमनेर व अकोले तालुक्यातून देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। यावरून शिबिराची गरज व उपयुक्तता अधोरेखित झाली आहे। मोतीबिंदू हा वाढत्या वयासोबत होणारा सामान्य आजार असून वेळेवर तपासणी व योग्य शस्त्रक्रिया केल्यास दृष्टी पूर्णपणे परत मिळू शकते। अनेक नागरिक आर्थिक अडचणीमुळे तपासणी व उपचार टाळतात, परिणामी अंधत्वाचा धोका वाढतो। अशा परिस्थितीत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची सेवा ठरते। जुन्नर तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 2 वर्षात 5000 पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यात। विशेष बाब म्हणजे या सर्व शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना एकही रुपया खर्च करावा लागत नाही। रुग्णांना नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा, 1 महिन्यांची औषधं या सर्व सुविधा पूर्णतः मोफत दिल्या जात आहेत। यासोबतच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जात असल्यानं नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं। या शिबिरात डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉक्टर ओंकार पाटील, त्यांची पूर्ण वैद्यकीय टीम, ज्येष्ठ नागरिक संघ ओतूरचे अध्यक्ष डुमरे, माजी अध्यक्ष महादेव ओतूरकर, सचिव बाबाजी डुमरे, सहसचिव आत्माराम खराडे, कार्याध्यक्ष मारुती जाधव, गणेश मेहेर, बबनराव डुमरे, भिवाजी माळवे, विलास सुतार, रामदास ढमाले, एकनाथ डुमरे, बाळासाहेब हडवळे, संजय डुमरे, कांचन थोरात, अशोक सहाने, किसन फापाळे, दत्तात्रय डुमरे, वसंत डुमरे, शांताराम पानसरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, ओतूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।